संशयित आरोपी वाल्मिक कराड भोवती सीआयडीनं चौकशीचा फास आवळला। कराड आज सीआयडीला शरण येण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 4 आरोपींची बँक खाती गोठवली, तर अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळल्याची माहिती। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी, तर एनसीपीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणेंची दिवसभर चौकशी। अंजली दमानी यांचे व्हॉइस मेसेजेस पोलिसांनी तपासले। 3 मृतदेह सापडल्याचा व्हॉइस मेसेजमधील दावा फोल, पोलिसांची माहिती। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, तर फडणवीसांचं कारवाईचं आश्वासन। पदभार न स्वीकारता मंत्र्यांची विश्रांती, खातेवाटपानंतरही आशिष शेलार, दादा भुसे, योगेश कदमांसह 18 मंत्र्यांकडून पदाची सूत्र हाती घेण्यास विलंब। नवीन वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता, वाढती तूट भरून काढण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरण लवकरच घेणार निर्णय। अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा, भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध। मुंबईतल्या प्रदूषणानं गाठली धोकादायक पातळी, शहरावर धुरक्याची चादर, धुलीकणांमुळे श्वास घेणंही बंद कठीण। मुंबईतल्या दादरचा शिवाजी पार्क मैदान अखेर होणार धूळ मुक्त, मैदानातील 9 इंच मातीचे थर काढण्यात येणार।